नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर भूस्खलनाचा धोका. कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावर कित्येक ठिकाणी भूस्खलनाचे हॉटस्पॉट तयार झालेले दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात हा महामार्ग धोकादायक गणला जाण्याची शक्यता आहे. वाघबीळ, भांडळे, खिंड, मार्लेश्वर परिसरात भविष्यात भूस्खलनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. केर्ले ते वाघबीळ दरम्यान रस्ता रुंदीकरण आणि वाघबीळ दरीवरील उड्डाण पुलासाठी लगतचे डोंगरकडे उभे कापण्यात आले आहेत. या ठिकाणचे डोंगर हे खडकाळ स्वरूपाचे आहेत. त्यामुळे या ठिकाणी पावसाळ्याच्या दरम्यान वारंवार भूस्खलनाच्या घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. बोरपाडळीतही तीच शक्यता आहे. भांडळे खिंड येथे या महामार्गावरील चढाव कमी करण्यासाठी आणि रस्ता रुंदीकरणासाठी दोन्ही बाजूचे डोंगर 100 ते 125 फुटांनी उभे कापण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा कमकुवत झालेले डोंगरकडे उभा राहिलेले दिसतात. ऐन पावसाळ्यात पाणी आणि रस्त्यावरील रहदारीच्या हादऱ्यामुळे या ठिकाणी वारंवार भूस्खलनाच्या घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मार्लेश्वर पासून ते अगदी पालीपर्यंत रस्ता रुंदीकरणासाठी लगतच्या डोंगर रांगा उभ्या कापलेल्या दिसतात. या भागातील डोंगर रांगा या मुळातच दगड मातीच्या आणि भुसभुशीत स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात उभे कापलेले हे डोंगर कधीही कोसळून रस्त्यावर येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मार्लेश्वर पासून ते पालीपर्यंतच्या अंतरात संभाव्य भूस्खलनाचे असे अनेक हॉटस्पॉट आढळून येतात. या भागात भूस्खलनाचे प्रकार होत राहिल्यास या महामार्गावरील वाहतूक वारंवार खंडित होण्याची, महामार्गावरील वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी व्यापक उपाययोजना करण्याची आवश्यकता दिसत आहे.